शक्तीचे दिली लक्ष्मणे ऐसे दे कोणी रावणे दुसरी शक्ती सज्जिली तेने बिभीषण प्राण घ्यावया. पहा त्या रावणानं म्हणले त्या बिभीषणाला मारण्याकरता पहिल्यांदा शक्ती सोडली म्हणले आणि ती त्या लक्ष्मणानं तोडून टाकलेली आहे. पुन्हा दुसरी शक्ती सोडली, आता मी त्या बिभीषणाचा प्राण घेईन असं तो बोलू लागला. बिभीषणाचा घ्यावाया प्राण दुजी शक्ती सज्जी रावले. निवारू जाता लक्ष्मण दोघे जण मरतील. पा जेणेकरून तो रावण म्हणू लागलेला आहे आता दुसरी शक्ती मी सोडली आहे. ह्या शक्तींचं लक्ष्मण जर निवारण करायला गेला तर तो लक्ष्मण देखील वाचणार नाहीये, बिभीषण सुद्धा वाचणार नाहीये असं त्या ठिकाणी म्हणू लागलेलं आहे. शक्ती अनिवार्य दारुण स्वये तोलून या रावण अनुलक्षून या बिभीषण सोडी आपण अति कोपे. हा ती शक्ती म्हणले दुर्धर होती, भयानक होती म्हणले आणि ती शक्ती त्या राजारावून आपल्या बळानं तोलून धरली बाणावर आणि त्या ठिकाणी बिभीषणाला मारण्याकरता सोडू लागलेला आहे. रावया बंधूची समाप्ती घाव हानी विसाहती प्रळय विजू तुल्य दीप्ती गगनी शक्ती कळाली. पहा म्हणले तो रावण म्हणले शक्ती सोडू लागलाय कशा करता आपल्याच भावाचा प्राण घेण्याकरता. पण म्हणले 60 पानं सोडू लागला, एका हातानं हे तर 10 हाताने त्याने त्या ठिकाणी शक्ती बिभीषणाला मारण्याकरता सोडी म्हणले. शक्ती अनिवार्य दारुणी जाणून बिभीषण मने माझे न वाचती प्राण मरण मज आले. अशी ती आलोट अशा प्रकारांची शक्ती रावणानं सोडली, बिभीषणानं पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर मोठ्याने आरडू लागलेला आहे आता माझा प्राण वाचत नाहीये, मी या ठिकाणी मेल्याशिवाय राहत नाही का. रावणानं दुर्धर शक्ती सोडीये असा तो बिभीषण बोलू लागला. बिभीषण चिंता क्रांत तव सुमित्री पावला येत पाठीशी घालून शरणांगत स्थापित. अशी ती दुर्धर रावणानं सोडलेली शक्ती त्या लक्ष्मणानं पाहिली म्हणले आणि पाहिल्याबरोबर लक्ष्मण त्या ठिकाणी धावत आलेला आहे आणि आल्याच्या नंतर बिभीषणाला पाठीशी घातलं आणि तो असणारा समोर झाला म्हणले. बिभीषणा शरणांगता स्मरे स्वय स्मरे रघुनाथा नामी नाही मरणावस्था निर्भयता श्रीरामे. ज्या वेळेस मला रावणानं बिभीषणाला मारण्याकरता शक्ती सोडली आहे आणि त्यावेळेस लक्ष्मणानं आणि बिभीषणानं काय केलं रामनामाचा गजेर केला. रामनाम या ठिकाणी जपू लागलेला आहे कारण का म्हणले रामनामापाशी मरण नाहीये आणि म्हणून रामाचं चिंतन करू लागलेलं आहे. रामनामाच्या अनुव्रती दोघे स्वानंदे नाचते ते कोणी लंकापती विस्मित चित्ती पै झाला. पहा रावणानं म्हणले बिभीषणाला मारण्याकरता भयानक अशी दुर्धर शक्ती सोडली आहे आणि त्या शक्तीला पाहिल्याच्या नंतर तो बिभीषण आणि लक्ष्मण रामाच्या नामाचं चिंतन करत होता, रामनाम घेत होते आणि नाचू लागले म्हणजे. त्यावेळेस रावणानं पाहिलं अरे च्या म्हणला मी तर याला मारण्याकरता शक्ती सोडी आहे पण ते आनंदानं या ठिकाणी नाचतात बोलू लागला. मी सोडली दुर्धर शक्ती मरण भय नाही चित्ती दोघे स्वानंदे नाचती निर्भय स्थिती स्वमित्र. कारण म्हणले रावण म्हणू लागलाय मी असणार त्यांचा प्राण घेण्याकरता शक्ती सोडी म्हणले पण त्यांना मरणाची भीती नाहीये का. मरणाची माझे गेले मरून मज केले अमर कशामुळं रामाच्या नामामुळं म्हणले आणि म्हणून हे दोघ जण आनंदाने नाचतात आणि रावण चिंता करू लागला म्हणले. नर नामांकित मरण भया नाही भीत ते कोणी लंकानाथ अति विस्मित त्या रावणानं पाहिलं आणि विचार करू लागला म्हणले. विचार करू का वानर नर आणि माणसं म्हणले ते दोन असणारे राम आणि लक्ष्मण आणि बिभीषण हे का म्हणले मरणाला भेट नाही तर का तर रामाचं चिंतन केलं की मरण येत नाहीये असं आनंदाने नाचू लागले. अगाध नामाचे महिमान पुढील कथानुसंधान
श्रुती द्यावे अवधान. शक्ती निवारण स्वामी हा आता या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की जेणेकरून नामाचं महत्व कसं आहे म्हणले, आगाध आहे, आगाध. जसा समुद्र आगाध आहे तशा प्रकारांचं. आता ज्या रावणानं शक्ती सोडली आहे त्या शक्तींचं निवारण लक्ष्मण कसा करीत आहे, श्रोत्यांनी अवधान म्हणजे लक्ष द्या म्हणून लागले. तर विभीषणाच्या निज घाती रावणे सोडली जे शक्ती शक्ती सुमित्रे नेली भस्मांती. तेही युक्ती अवधारा. पहा त्या बिभीषणाचा प्राण घेण्याकरता राजा रावणानं म्हणले शक्ती सोडली आहे, शक्ती. आणि ती शक्ती असणार लक्ष्मणानं काय केली, भस्मांती नेली म्हणजे त्या ठिकाणी नाहीशी केलेली आहे. यक्षिणी वटीची मुख्य शक्ती लक्ष्मणा वशवर्ती शक्तीने निवारिली शक्ती पाडिली क्षिती दुखंडे. हा ज्यावेळेस त्या ठिकाणी निकोमळ्याच्या ठिकाणी जे वटवृक्ष आहे म्हणले आणि त्या वटवृक्षांच्या बुडाच्या ठिकाणची कोण होती म्हणले, शक्ती होती. आणि त्या शक्तींची शक्ती असणारी त्या लक्ष्मणाला या ठिकाणी प्रसन्न झाली आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या दोघांना त्या शक्तीची भीती वाटत नाहीये. खावया शरणांगत सौमित्र सदा सावचित्त तेने क्षोभला लंकानात येणे भ्रात घात चुकविला. हा रावण असणारा म्हणले बिभीषणाला मारण्याकरता सावध होता म्हणले, सावध. पण तो लक्ष्मण मात्र त्या बिभीषणाला मारू देत नाहीये असं म्हणून रावण चिंता करू लागलेला आहे. येणे शक्ती पाते जाण निशेष मरावा बिभीषण आडवा येऊनी लक्ष्मण शक्ती छेदन केली तेने. पहा हा रावण असणारा म्हणू लागलाय मी जी शक्ती सोडली या शक्तीनं तो बिभीषण मरायलाच पाहिजे होता म्हणजे मेलाच असता. पण लक्ष्मण तिथं आडवा आलेला आहे आणि त्यानं ही शक्ती अटारी तोडून टाकली आहे असा रावण दुःखी करू लागलेला आहे. आधी मारीन लक्ष्मण मग मारीन बिभीषण ऐसे आक्रोशे रावण निर्वाण सजिले. मग त्या रावणानं विचार केला म्हणले जोपर्यंत लक्ष्मण आहे ना म्हणले तोपर्यंत त्या बिभीषणाला मारू देत नाहीये. आणि म्हणून त्यानं विचार केला अगोदर लक्ष्मणाला मारीन आणि नंतर म्हणले त्या बिभीषणाला मारीन असा विचार केला आणि दुसरी शक्ती सोडू लागलेला आहे. जिचे नाव ब्रह्मशक्ती ते निवारिण्या रघुपती सुमित्राच्या निज घाती निर्वार्थी सोडित. आता ही दुसरी शक्ती जो रावण सोडणार आहे आता तिचं नाव काय म्हणले, ब्रह्मशक्ती म्हणले. ब्रह्मशक्ती त्या ब्रह्मशक्तीचं निवारण राम सुद्धा करू शकत नाहीये. आणि अशी ती शक्ती रावणानं त्या लक्ष्मणाला मारण्याकरता सोडिये नात्राया सांगू लागले. मूक करोनी माझी ख्याती भस्म केली या दोन्ही शक्ती तेथे क्षोभला लंकापती ब्रह्मशक्ती सोडिली. कारण त्या रावणानं म्हणले दोन शक्त्या सोडल्या होत्या बिभीषणाला मारण्याकरता. परंतु काय झालं त्या लक्ष्मणानं दोन्ही माझ्या तोडून टाकल्या म्हणून रावणाला राग आलेला आहे. आणि दुर्धर भयानक अशी जी शक्ती असणारी ती सोडली की ज्या शक्तीचं निवारण रामाच्याने होत नाहीये अशी शक्ती त्या लक्ष्मणाला मारण्याकरता सोडली म्हणले. नाना परीच्या दुर्धरा युक्ती मये केली माईक शक्ती ते न चले श्रेष्ठ सुरवरा प्रांत लंकापती संचित. हा अनेक प्रकारांच्या नाना युक्ती पराक्रम करून म्हणले त्या मयासुरानं ही शक्ती निर्माण केली होती. आणि परंतु ही जरी शक्ती राम आणि लक्ष्मणावर जरी सोडली म्हणले तरी ही जी शक्ती आहे ती जे अवतारी पुरुष आहेत म्हणले त्यांना काही करू शकत नाहीये असं नात्र्या सांगू लागले. प्रार्थीला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिजगती ब्रह्मवर दोक्ती दुर्धर. अशी ही शक्ती असणारी म्हणले त्या रावणानं तो प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवांची प्रार्थना केली, प्रसन्न करून घेतलं. आणि ही दुर्धर म्हणजे भयानक मोठी शक्ती असणारे मागून घेतलेली आहे. ब्रह्मा म्हणे रावणा शक्ती सर्वांच्या घेईल प्राणा अवतार पुरुषी जाना बाधकपणा चाले ना. त्याच वेळेत ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणले रावणा ऐक म्हणले ही जी माझी ब्रह्मशक्तीनं म्हणले
ती सर्व त्रिभुवनांचा सुद्धा प्राण घेईन म्हणले, पण जो अवतारी पुरुष आहेत म्हणले त्यांच्यावर मात्र हे चालणार नाहीये. रावणाला सांगू लागले, अवतार पुरुषा प्रति माझी बाधेना ब्रह्मशक्ती प्राण न घेववे त्याची निश्चिती, त्याच्याने शक्ती संपेल. हा सांगितलं रावणाला, रावणा ही जी असणारी ब्रह्मशक्तीने म्हणले जो अवतारी पुरुष आहेत म्हणले त्यांना ही बाधा करू शकत नाही, त्यांना मारू शकत नाही, पण एक होणार आहे म्हणले ही तुझी शक्ती काय होईन, नाहीशी होईन असं रावणाला सांगू लागले. यावरी शक्ती प्रेरणा तेने जीवनाई वाचने, ऐसी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारणे सोडिले. पा जेणे करून म्हणे त्या रावणानं बस. अशी शक्ती सोडी की ज्याच्यावर शक्ती टाकलेली आहे म्हणले त्याचा ती प्राण घेणारी शक्ती म्हणले, कारण त्याच्यापासून कोणीच वाचू शकत नाहीये अशी शक्ती रावणानं त्या लक्ष्मणावर सोडी म्हणले. शक्तीने मारावा बिभीषण, तो सौमित्रे वाचविला आपण, सन्मुख लक्षोनी लक्षी मन काय रावण बोलत. कारण त्या असणाऱ्या रावणानं म्हणले समोर बिभीषणाला पाहिलं आणि त्या बिभीषणाला मारण्याकरता शक्ती सोडली होती म्हणले, पण त्या लक्ष्मणाला पाहिल्यानंतर रावण काय बोलू लागला ऐका म्हणले, शक्ती निवारण जाण त्वा वाचविला बिभीषण, आता तुझा घेईल प्राण शक्ती दारून सोडली. पा तो रावण असणारा लक्ष्मणाला म्हणाला, हे लक्ष्मणा अरे मी त्या बिभीषणाचा प्राण घेण्याकरता दुर्धर शक्ती सोडली आहे, पण ती तो तोडून टाकली म्हणले, आता पाय म्हणले मी जी शक्ती सोडली आहे आता तुझा प्राण घेतल्याशिवाय राहत नाहीये. रावण लक्ष्मणाला म्हणू लागला, शक्ती सोडी दारुण तिशी न चले निवारण हृदय भेदुनी संपूर्ण घेऊन प्राण येईल. कारण तो रावण म्हणू लागला मी जी आता शक्ती सोडली आहे त्या शक्तीनं तुझा ती प्राण घेईल म्हणले, आणि प्राण घेऊन परत माझ्या भात्यात येऊन बसन असा रावण लक्ष्मणाला म्हणू लागला. माझ्या शक्तीचा घात चुकविल्या कळेल पुरुषार्थ, ऐसे बोलोनी लंकानाथ शक्ती सोडीत साठोपे. हा लक्ष्मणाला तो रावण म्हणलेला आहे, कारण मी आता शक्ती सोडीन म्हणले हिचं तू निवारण कर म्हणले, निवारण कर मग खरा पुरुषार्थ तुझा समजीन. आणि म्हणून त्या रावणानं अगदी ताकदीनं मोठ्या ती शक्ती लक्ष्मणावर टाकली म्हणले. शक्ती तेजाच्या कडाडी उभय सैन्या पडे झापडे, प्रळय विजूच्या पडी पाडी गगन कडाडी गडगड. पा ज्यावेळेस रावणानं ती शक्ती आपल्या धनुष्य बाणावर प्रयोजन केलं म्हणले, कानापर्यंत दोरी वडिली आणि शक्ती सोडली म्हणले, सोडल्यावर कडकड कडकड जशी वीज कडकडावं तशा प्रकारांचा आवाज आलाय, ती शक्ती चाललेली आहे. आणि त्यावेळेस म्हणले सर्वांचे डोळे जिपून गेले, स्वर्गातले देवांचे देखील डोळे दिपून गेले म्हणले. सुमित्र आणि रघुनाथ तिसरा वीर हनुमंत, याच्याची नेत्रे सावचित्त येर मूर्छित शक्ती तेजे. पहा त्या शक्तींच्या तेजानं म्हणले फक्त तिघा जणांचे डोळे उघडेत म्हणले, तिघा जणांचे. कोण? एक राम आहे, एक लक्ष्मण आणि एक हनुमी आहे म्हणले, हनुमंत. ह्या तिघाचे डोळे उघडेत, बाकी ये रवे सगळ्यांना त्या ठिकाणी झापडी पडली. सांगू लागले, शक्ती दे कोणी दुर्धर लक्ष्मण योद्धा वीर दंडळी नानु मात्र सजोनी शर छेदित. पहा ती शक्ती म्हणले दुर्धर होती. हा लक्ष्मणानं माझा प्राण घेईन असा न विचार करता म्हणले घाबरला नाहीये, मग आपल्या बाण सज्ज केलाय आणि त्या शक्तीवर सोडू लागला म्हणले. शक्ती कडाडीता गगनी लक्ष्मणे विंदोनिया बाणी, शतदा सांडिती छेदोनी घातली पिटोनी माघारा. पहा त्या असणाऱ्या म्हणले रावणाची येणारी शक्ती
त्या लक्ष्मणानं म्हणले आपला बाण सोडा म्हणले आणि सोडून किती शतदा 100 वेळा असणार म्हणले तिला खालीवरी तोडून टाकू लागलाय आणि मग ती शक्ती माघारी लावू लागला. ब्रह्मशक्ती आती निर्वाणी गगनी येता कडाडूनी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपावचनी वदे राम. ज्या वेळेस म्हणले ती शक्ती रावणानं सोडली आकाश मार्गाने कडकड कडकड आवाज करीत येऊ लागलेली आहे आणि ती प्राण घेणारी शक्ती होती म्हणले. परंतु प्रभू रामचंद्रानं मात्र लक्ष्मणाचा प्राण वाचवावं याच्या करता मंत्र बोलू लागले. श्रीराम दृष्टी अवलोकन शक्तीची शक्ती केली क्षीण ब्रह्मशक्तीशी देवोनी मान राखिली निर्वर्य. पा म्हणले ती ब्रह्मशक्ती असणारी येऊ लागलेली आहे लक्ष्मणाकडे. लक्ष्मणाला मारण्याकरता त्या प्रभू रामचंद्रानं त्या शक्तीकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर म्हणले ती शक्ती क्षीण केली म्हणले. क्षीण फक्त थोडीशी जे ब्रह्मदेवाच्या वरदानाची शक्ती होती तेवढी रामानं शिल्लक ठेवली. श्रीरामे शक्ती केली क्षीण त्यावरी लक्ष्मीने विंदिता बाण शक्ती पडत पडता जाण झेली रावण साठोपे. आता ती शक्ती रामानं क्षीण केलेली आहे. त्या शक्तीवर लक्ष्मणानं बाणाचं योजना केले बाण सोडा म्हणले आणि ती 3 वेळेस त्या ठिकाणी तोडी आणि उरलेली शक्ती खाली पडत होती म्हणले तीच शक्ती असणार रावणानं आपल्या हातामध्ये झेलून धरलेली आहे. ओ ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निष्फळ केवी पडती रावणे घेऊन हाती हानी पुढती स्वामित्रा. रावण असणारा त्या शक्तीला बोलू लागला ए शक्ती तू तर ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्तीस म्हणले. अरे समोरच्या वेद्यांचा प्राण घ्यायचा सोडून दिलं आणि तू जमिनीवर पडतीस काय असं म्हणून रावणानं हातामध्ये धरलेली आहे आणि पुन्हा त्या लक्ष्मणावर सोडू लागला. जवळून शक्ती जाण लक्ष्मण विंदील तीव्र बाण येणे भेने रावण हानी आपण दुरोने. पाती शक्ती देखील असणार रावणानं म्हणले आपण लक्ष्मणाच्या जवळ जाऊन सोडायची नाहीये. मग रावण थोडा लांब गेलेला आहे आणि लांबून ती शक्ती लक्ष्मणावर मारण्याकरता सोडू लागला. रावणे शक्ती घेऊन हाती आपुल्या सर्व शक्ती सोडली सौमित्रा प्रती साठोपव्रती साठोपे. आणि ज्या त्या रावणानं म्हणले त्या लक्ष्मणांचा प्राण घेण्याकरता ती शक्तीनं म्हणले ती साठोपानं सोडू लागला. साठोपानं आपल्या 10 असणाऱ्या हातानं ती शक्ती तोलून धरली आणि लक्ष्मणावर सोडू लागलेला आहे. अंग बळे जांग बळे बाहुबळे प्रताप बळे शक्ती सोडिता रण कल्लोळे गगना उसळे कडाडी. अशी ती येणारी शक्ती म्हणले त्या रावणानं सोडी लक्ष्मणावर. कशी अंग बळे अंगाच्या ताकदीनं जांग बळे आपला खंबीरपणानं उभा टाकलेला आहे आणि शक्ती असणार म्हणले त्या धनुष्य बाणावर योजना केली आणि सोडली असताना ती शक्ती असणार म्हणले आकाशामध्ये कडकडकड आवाज करू लागलेली आहे. लक्ष्मण वीराती निधडा कदान सरे मागा पुढा शक्ती छेदनी तडाडा निज कुराडा विंदोने. अशी ती रावणाची येणारी दुर्धर शक्ती म्हणले पाहिलेली आहे लक्ष्मणानं. पण तो माग सरत नाहीये. आपल्या असणाऱ्या धनुष्य बाणला कुराडा म्हणजे भयानक बाण लावलेला आहे आणि ती शक्ती तोडू लागला म्हणले. माया सुरे निर्मिली होती जे ते छेदिली बाणावरती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मवर दोक्ती आणि अशी ती असणारी ब्रह्मशक्ती म्हणले ती निर्माण मयासुरानं केली होती म्हणले. मयासुरानं त्या लक्ष्मण उडवी आपण साठोपे. ती असणारी शक्ती म्हणले लक्ष्मणाचा प्राण घेण्याकरता येऊ लागलेली आहे. तसा तो लक्ष्मण म्हणले बाण मारू लागलेला आहे. त्या बाणाच्या योगानं म्हणले ती शक्ती त्या लक्ष्मणानं सत्य लोकांपर्यंत नेऊन घातलेली आहे. शक्ती निजबळे येऊ पाहे लक्ष्मण बाण पिटीत जाये शक्ती उनसणे
घेऊन लाहे दुर्धर घाये हानित. ती शक्ती मले कडकड आवाज करीत मले लक्ष्मणाचा प्राण घेण्याकरता येऊ लागलेली आहे. पण तो लक्ष्मण मात्र ती शक्ती आपल्याकडे येऊ देत नाही. तिला माघारी पिटू लागला म्हणजे आपल्या बाणानं माग सारू लागलेला आहे. शक्ती तळपोनी गुप्त गती अंगी आदळा वया पैठपती. लक्ष्मणे खड्ग घेऊन हाती उडविली बागुती सत्य. ती अष्टारी शक्ती म्हणले लक्ष्मणाचा प्राण घेण्याकरता लक्ष्मणाकडे येऊ लागले कडकड कडकड. वाचक त्याच वेळेस श्री हरिभक्ती त्या पारायण लक्ष्मणानं हातामध्ये पद्माकर तलवार घेतलेली आहे. महाराज आणि जोशी. त्याच वेळेस मला ती तलवारीनं 3 वेळा माघारी आणलेली आहे. थांबा 5 मिनिटं घ्या. खड्ग घ्यावयाच्या खनानी शक्तीचे जिता रणांगणी. ठिणग्या उचळल्या गगनी देवी तारांगणी न शोभा. ज्या वेळेस त्या लक्ष्मणानं म्हणले आपल्या तलवारीनं ती शक्ती अष्टार मारू लागल्या त्रिवार मध्ये 3 वेळेस. त्यावेळेस काय झालं त्या अष्टाऱ्या शक्तीच्या योगानं त्या तलवारीवर घाव मारल्याबरोबर ठिणग्या म्हणजे जिकडं तिकडं अष्टार विजय सारख्या ठिणग्या पडू लागलेल्या आहेत. लक्ष्मण असता सावचित्त होऊ न सके शक्तिपात. हे जाणून लंकनात करी छळनार्थ ते ऐका. पहा ज्या वेळेस म्हणले लक्ष्मण सावध आहे आणि सावध लक्ष्मण आहे तोपर्यंत शक्ती मात्र त्याचा प्राण घेत नाहीये आणि लक्ष्मण बी प्राण घेऊ देत नाहीये. याच्याकरता राजा रावणानं लक्ष्मणाचं छळन करायला सुरुवात केली. म्हणले लक्ष्मण वीर अति गाडा अचूक संदानी नित्य निगडा. शक्ती येऊन अंगी कडा लाविले वेडा लंकेच्या. राजा रावणाला त्या असणाऱ्या लक्ष्मणाने वेड लावलं म्हणले का रावणाने शक्ती सोडली आहे. आपल्या अंगाकडे येऊ देत नाहीये अंगाला लागू देत नाहीये. तो माघारी शक्ती लावू लागला म्हणले. लक्ष्मण पाडावया दूषित छळन करी लंकानाथ. रणी मारिला रघुनाथ राक्षस गर्जत अति साटोपे. कारण त्या लक्ष्मणाचं छळन करण्याकरता रावणाला माहिती होतं जोपर्यंत लक्ष्मण सावध आहे तोपर्यंत शक्ती त्याच्या अंगाला लागत नाहीये आणि म्हणून रावणानं छळन केलं. सगळ्या असणाऱ्या सैन्याला सांगितलं राक्षसांच्या अरे रावण म्हणू लागला रामाला मारलं रावण मेला असे गर्जना करा म्हणू लागलेला आहे. रावणाच्या निजबानी राम पाडीन रणांगणी. लक्ष्मणे ऐकता हे वाणी काया वाचा मनी विकळ गेला. पहा ज्यावेळेस रावणाच्या मुखातले शब्द निघाले की रावणाच्या बाणानं राम या ठिकाणी रणांगणाच्या ठिकाणी पळडा म्हणले मारला गेलेला आहे असे शब्द त्या लक्ष्मणांच्या कानावर गेले. ते ऐकण्याकरता लक्ष्मण थोडासा बाजूला झाला म्हणले. मन झाले संचित धनुष्य विकळ गेला हात. रामवीरे अति दुश्चित तव शक्तिपात आदळला. पात्या असणाऱ्या रावणानं राम रणांगणाच्या ठिकाणी माझ्या बाणाने पडला असं म्हणलेले शब्द लक्ष्मणाने ऐकल्याबरोबर धनुष्य बाण होता म्हणजे हातामध्ये सज्ज केला. तो हात विकळ गेला म्हणजे त्या ठिकाणी रामाकडे लक्ष गेलं आणि म्हणून बाण मारायचा थांबलेला आहे. तेवढ्या टायमामध्ये ती शक्ती तिकून कडकड कडकड आवाज करीत आलेली आहे आणि त्याच वेळेस त्या लक्ष्मणाच्या छातीमध्ये आदळली म्हणले. शक्ती भेदता हृदयासी राम स्मरण सुमित्रासी. शक्ती भेद झाला हृदयासी वर कांतीसी वर खळले. पहा त्याच वेळेस म्हणले ती असणारी दुर्धर रावणाने सोडलेली शक्ती म्हणले त्या लक्ष्मणाच्या अंगाला लागली पण कशी आहे वरकड म्हणजे वरल्याच असलेल्या काताड्याला ओरबाडी. तिनं काय आतमध्ये प्रवेश केला नाहीये असं या ठिकाणी नाथराय सांगू लागले. ते श्रीरामाचे स्मरण ते सर्वदा नये मरण. शक्ती बापुडी ती कोण वर कांती जाण. नाथ महाराज म्हणू लागले की ज्या ठिकाणी रामाच्या नामाचं स्मरण आहे म्हणले तिथं मरण येऊ शकत नाहीये आणि म्हणून म्हणले त्या लक्ष्मणाच्या मुखामध्ये सतत रामाचं चिंतन आहे. ती वरकांती फक्त वरच्याच असलेल्या कातड्याला वरकंडली आणि म्हणून त्या ठिकाणी ती शक्ती हृदयस्थ झाली म्हणले. हृदय लागताची शक्ती
लक्ष्मण विकळ पडला क्षिती ते देखोनी रघुपती कृपानुवर्ती कळवळीला पा ज्यावेळे त्या तऱ्या लक्ष्मणाच्या हृदयाला म्हणले ती रावणानं सोडलेली शक्ती लागलेली आहे आणि लागल्याबरोबर लक्ष्मण रणांगणाच्या ठिकाणी विकळ गेला म्हणले. विकळ म्हणजे त्या ठिकाणी मूर्छा श्री हरिभक्ती पारायण आणि मग त्याच वाचक वेळेस असणार पद्माकर देव जोशी. रामचंद्र त्या ठिकाणी सावध करू लागले. प्रभू रामचंद्र चंद्र भगवान